चमचमीत तोंडलीची भाजी आणि भाकरी एकदम भारी. तोंडले आणलं, स्वच्छ धुतले आणि अशी उभी चिरून घेतलं. गोल होई तर गोल चिरून घ्या. थोडी लाल असली आणि कोवळी असली तरी ती भाजी एक वापरूक हरकत नाही. नंतर एक लोखंडी तव घेतले, त्याच्यात घातले तेल, फोडणेक मोहरी, हिंग, बारीक चिरून 2 कांदे. कांदे परतून झाल्यावर हळद, लाल तिखट, जरा गरम मसालो आणि विकत मिळता तो गोडो मसालो, म्हणजे चव अप्रतिम येता. अशी करून बघा. नंतर घातलं आहे तोंडली. तोंडली जून अजिबात घेऊ नका, ती शिजणत नाही. आणि मुळात ना तोंडलेक चव नसता. अशी चमचमीत करून आणूची लागता, म्हणजे ती भारी लागतं. व्यवस्थित ती 2-4दा परतायची, झाकून ठेवायची, परत परतायची आणि मग मीठ घालायचं. एकदम टेस्टी लागता हो भाजी. मुलाबिला अशो भाजयो ना खाऊक बघणत नाही. तेंडली तर सरसकट सगळ्यांक आवडत नाही, पण मी बऱ्याच वेळा अशी भाजी करते. सगळी संपली जाता आणि एकदा केली ना की परत आठवण येता की अशी भाजी करूक होई म्हण. व्यवस्थित 3-4दा ती परतून झाली की त्याका पाण्याचो हापको मारा. पाणी अजिबात घालू नका, लबलबीत होतली. पाण्याचो हापको मारलाच की सळसळीत राहता, म्हणजे ती मुलं खाऊक बघतात ना. भाकरेबरोबर एकदम टेस्टी लागता. तुम्ही चपातीबरोबर किंवा जेवणा म्हणजे भात आमटी बरोबर खाल्लास तरी चालता. व्यवस्थित ती परतून झाली तर कोणाक शेंगदाण्याचा कूट होया तेणी शेंगदाण्याचा कूट घाला. आमका कोकणात खोबऱ्याची सवय म्हणून भरपूरसा खोबरा. अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.